देख सकते हैं पहली गेंद जो कि ड्राइव करते हुए खेला और बिल्कुल ये गेंद दंदनाती हुई सीमा रेखा पार चले जाएगी और 4 रन दे जाएगी बल्लेबाज को एक अच्छे सुरूर में, एक अच्छे लय में और कमाल के अंदाज में इस शॉट को खेलते हुए अपने इरादे पूरी तरह से साफ कर दिए बल्लेबाज ने। बता दिया है कि एक बड़ी पारी खेलने वाले हैं और एक अच्छे स्थान पर अपने टीम को पहुंचाने वाले हैं। शुभम के बल्ले से ये पहला तड़कता भड़कता चौका हमें देखने के लिए मिला है। प्रदीप जो कि अगली गेंद के लिए तैयार, यहाँ पर देख सकते हैं थोड़ी सी बाहर वो गेंद निकलने का प्रयास करते हुए कहीं ना कहीं थोड़ी सी लहराते हुए दिखाई दी, मगर गेंद गई सीधे चकमा देते हुए कीपर के हाथों में और बिल्कुल अच्छी तरह से वहां पर कलेक्शन। ये देख सकते हैं फिर एक बार गेंद गुजर रही है, फील्डर वहां पर मौजूद है, थोड़ा सा लड़खड़ाए है मगर गेंद आ जाती है फिर से कीपर के पास। डॉट। और देख सकते हैं यहाँ पर किस तरह से हल्की सी बाहर निकलते हुए गेंद, फिर एक बार अपना पसंदीदा शॉट खेल दिया है शुभम ने। देख सकते हैं पहली गेंद पर वो बाउंड्री, उसके बाद 3 डॉट और उसके बाद फिर से पंजा खोला है और ये चौका लगाया है। क्या बात है। अब इस तरह की गेंद अब मत ही कीजिए इन्हें, इन्होंने बता दिया है कि ये मेरा पसंदीदा शॉट है। हवा में उड़ाने की कोशिश उस गेंद को, पंख फूट गए उस गेंद को, बाहर जाएगी और वहीं पर रुकेगी। कमाल का शॉट ये देख सकते हैं। और अगर हम देखें तो कनेक्शन उतना अच्छा नहीं था, बस एवे हो गया था समझ लीजिए, और ताकत इतनी ज्यादा, गेंद में गति भी वैसी ही थी, तो कनेक्शन के साथ ही गेंद बहुत दूर। पहले ओवर के बाद का स्कोर 14 रनों पर, अब तक किसी भी प्रकार का कोई भी नुकसान नहीं। चाहते अंपायर की गेंदबाज की कहीं एक्शन तो गलत नहीं थी। अभय के इस समय पसीने छूट रहे होंगे क्योंकि ये जो निर्णय होता है ये किसी भी गेंदबाज को पसंद नहीं आता, ये रिव्यू किसी भी गेंदबाज को पसंद नहीं आता है। चलिए अंपायर का निर्णय आ चुका है, ये नो बॉल रहेगी। नो बॉल और इसी के साथ अब और इस मुकाबले के लिए अभय को अब आगे गेंदबाजी का मौका मिलेगा नहीं, किसी और को कंटिन्यू करना पड़ेगा इस ओवर को। अगली गेंद रहेगी फ्री हिट।
और देख सकते हैं भाई साहब, आपको यहां पर मिली थी एक फोकट बॉल, फोकट फटका, और बिल्कुल उसका पूरा फायदा। देख सकते हैं किस तरह से बहुत गेंद, वो बहुत ऊपर, बिल्कुल बाहर गई है। 6 रन इस गेंद पर बटोर लिए हैं रोहित। इस ओवर को कंटिन्यू करते हुए दिखाई देते हैं, और शुभम जो कि स्ट्राइक पर। फिर एक बार गेंद हवा में, और इस बार फील्डर वहां पर मौजूद, मगर हाथों से कैच छूट गई है। ऐसी गलतियां नहीं करनी पड़ेगी। देखिए, शुरुआती ओवर्स अगर विकेट आता तो एक ब्रेक थ्रू मिल सकता था। ये देखिए किस तरह से गेंद को खेला था, कनेक्शन के साथ ही पता चलता है कि वो उतना अच्छा नहीं था, लेकिन जीवनदान। इस बार स्क्वायर लेग की दिशा में, मुख्य मंच की ओर, और बिल्कुल 4 रन यहां पर भी प्राप्त हो जाएंगे। काफी बढ़िया कैमरा वर्क यहां पर देखने के लिए मिलता है लाइव विजन के कैमरामैन के द्वारा। देखिए किस तरह का फॉलो इनका, आखिर तक जकड़े रखते हैं कैमरे को गेंद पर। और देख सकते हैं इसी बीच अगली गेंद रहेगी शशांत, जो कि इस समय बल्लेबाजी का भार संभालते हुए हमें दिखाई दे रहे। सुशांत सर जाधव, सर इसलिए क्योंकि शिक्षक है, और साथ ही साथ सर इसलिए लगाया जाना चाहिए क्योंकि महाराष्ट्र क्रिकेट का एक बहुत बड़ा नाम है, जो कि रणजी क्रिकेट भी खेल चुके हैं। वो जो 20 वाला फॉर्मेट है उसके अंदर पार्टिसिपेट कर चुके हैं, और उसी के साथ महाराष्ट्र के ऐसे ही कई सारे बड़े बड़े टूर्नामेंट्स में ये नाम आपको दिखाई देगा। इसी के साथ डिस्ट्रिक्ट लेवल पर, स्टेट लेवल पर हर बार हमारे शहर को गौरवान्वित करते हुए दिखाई दिया है ये खिलाड़ी। और हाल फिलहाल इस टूर्नामेंट की शोभा बढ़ाते हुए नजर आते हैं सुशांत सर जाधव। और देख सकते हैं ये गेंद भी अच्छी है, और बिल्कुल यहाँ पर रन मिलेंगे। और इसी बीच डी इलेक्ट्रिकल्स के संचालक दीपक दादा राजपूत हमारे बीच इस समय मौजूद है। आपका बहुत बहुत स्वागत करना चाहेंगे। डी इलेक्ट्रिकल्स, ऐसे इलेक्ट्रिक अप्लायंसेस जो कि हर कोई इस्तेमाल करना चाहे। 2 ओवर के बाद का स्कोर जो कि 33 रनों पर पहुंच जाता है। अब तक किसी भी प्रकार का कोई भी नुकसान नहीं। सुशांत सर जो कि 4 गेंदों में 10 रन बनाकर अग्रसर होते हैं। दूसरी छोर से शुभम 9 में 22। चलिए देख सकते हैं नितिन आ चुके हैं अब गेंदबाजी का भार संभालने के लिए। सुशांत सर जो कि सामना करेंगे इस गेंद का। धीमी गति की गेंद के साथ शुरुआत की है स्क्वायर लेग की दिशा में। फील्डर उस गेंद को रोकते हुए हमें नजर आएंगे।
नो बॉल का इशारा हाल फिलहाल अंपायर की ओर से। बिल्कुल, जिस परिस्थिति में नो बॉल आई है उसका मतलब है कि नितिन अब इस ओवर में या फिर इस मुकाबले में आगे गेंदबाजी नहीं कर पाएंगे। और देख सकते हैं यहाँ पर प्रदीप आए हैं गेंदबाजी का जिम्मा लेकर और इस गेंद को भी भेज दिया है बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में। कमाल का शॉट 6 रनों के लिए आता हुआ सुशांत जाधव इनके बल्ले से। क्या बात है, 41 रनों पर पहुंचा दिया स्कोर को। ओहो, पाव फिसला है और इसका खामियाजा देखिए, ये गेंद भी बाहर ही जाते हुए आपको दिखाई देगी। देख सकते हैं आप कहीं ना कहीं ये जो कदम था ये ठीक से बैठा नहीं, देख सकते पाव फिसल गया, लेकिन तब तक गेंद रिलीज हो गई थी, मतलब गेंद उस पर कोई भी प्रभाव नहीं था। इससे बाहर अंदरूनी किनारा लगा था, ये खतरनाक हो सकता था, बहुत खतरनाक हो सकता था। अब बाल बाल बचे। चलिए इस गेंद पर सिंगल मिल जाएगा और इसी के साथ स्कोर जो कि 46 पर पहुंच चुका है। 2.3 ओवर अब तक आते हुए नजर आए हैं इस इनिंग के खेल से। अगली गेंद प्रदीप के इस ओवर की। ओह, चलिए तो झटका, पहला विकेट और लौटना पड़ेगा बल्लेबाज को। गिल्लियां बिखेरी और चलता किया है। इस बार देख सकते हैं दबे पाव थोड़ा सा आगे थोड़ा सा पीछे, कहीं ना कहीं शफल करते हुए नजर आए बल्लेबाज। प्रदीप वर्सेस प्रदीप का मुकाबला हमें देखने के लिए मिल रहा है इस समय, लेकिन ओवर की समाप्ति हो जाती है। 3 ओवर के बाद का स्कोर जो कि पहुंचता है 46 पर और एक बड़े विकेट का नुकसान अब तक। रोहित पहली गेंद जड़ों में करने का प्रयास, अच्छी तरह से खेलते हुए 1 रन यहां पर प्राप्त कर लिया है। और फिर एक बार प्रदीप जो कि आ जाएंगे स्ट्राइक पर।
ओवर की दूसरी गेंद के लिए रोहित अपने बॉलिंग मार्क पर लौटते हुए नजर आएंगे। प्रदीप करेंगे सामना। टीम का स्कोर जो कि 47 पर। ये गेंद हवा में बहुत ऊपर पहुंचाई है, लेकिन नीचे नो मैंस लैंड में एक दो तीन खिलाड़ी उस गेंद के इर्द गिर्द मंडराते हुए हमें दिखाई दिए। इसी बीच एक रन तो मिल ही जाएगा। इस बार भी कनेक्शन उतना खास नहीं। वक्त बदल दिए, जज्बात बदल दिए, गेंद का रुख, मैच का रुख पलट दिया इस विकेट के साथ। चलिए अब नए बल्लेबाज मैदान की ओर आते हुए दिखाई देंगे। किरण जो कि मैदान में आ चुके हैं, और रोहित अगली गेंद के लिए बिल्कुल तैयार हमें दिखाई देंगे। 19 रन अपने स्पेल से दिए, मगर एक बड़ा विकेट अपने नाम किया है रोहित ने। ओह, ये कमाल की गेंद, ये खतरनाक गेंद। वहां पर लगभग चकमा दे दिया था किरण को, और डॉट बॉल हो जाएगी। और देख सकते हैं रोहित काफी कमाल की गेंदबाजी करते हुए नजर आए हैं इस ओवर में। पिछला ओवर जो कि वहां पर थोड़ी सी डगमगाहट थी। कनेक्शन तो यहाँ पर भी शॉर्ट थर्ड मैन की खिलाड़ी वहां पर, और इसी के साथ रन दौड़ने की बिल्कुल भी कोशिश नहीं। दूसरे छोर से एक छोटा सा प्रयास, लेकिन वो प्रयास पूरी तरह से खारिज कर देना पड़ा। 2 रन इस ओवर से, एक बड़ा विकेट, उससे अतिरिक्त 2 गेंदे डॉट। चलिए देख सकते हैं हवा में ऊपर ये गेंद, और नो मैंस लैंड में जा गिरी है। फील्डर वहां पर तैनात, गेंद को रोक लिया है। इसी बीच देख सकते हैं हम, ओवर की हो जाती है समाप्ति। 4 ओवर के बाद का स्कोर जो कि 50 रन पूरे कर देता है किंग्स ऑफ राजपूत इस टीम के। और अब हमारी ड्रिंक्स ट्रॉली जो कि मैदान में आते हुए हमें दिखाई देगी। हमारे ड्रिंक्स ट्रॉली के प्रायोजक श्री संदीप दादा पाटिल, जिनकी ओर से हर किसी को जलपान करवाया जा रहा है। स्वर्गीय प्रदीप धन सिंह जी पाटिल, इनकी याद में ये सुविधा हमें संदीप दादा की ओर से उपलब्ध करवाई गई है। तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहेंगे अब इनका। और इसी के बाद जैसे ही ड्रिंक्स ब्रेक का समापन होगा, हमारे साथ जुड़ जाएंगे श्री छत्रपति संभाजी नगर से हमारे जो मित्र आए हैं, अर्थात सौरभ राजे राजपूत, और जो कि समालोचन का भार संभालेंगे।
धन्यवाद डीजे. वळतोय आपण मॅचच्या दिशेने. आजच्या दिवसातली ही 6वी मॅच जी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. किंग्स ऑफ राजपूत वर्सेस श्री महाराणा 11 हा सामना मैदानाच्या आतमध्ये जो की रंगवला जातोय. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 50 धावा ज्या की स्कोर कार्डवर लागल्या. 2 गडी बाद टीम किंग्स ऑफ राजपूत संघाच्या. चांगली बॅटिंग सुरुवातीच्या षटकांमध्ये जी की आपल्याला पाहायला मिळाली आतापर्यंत. आणि नक्कीच सध्याच्या घडीला 2 विकेट पडल्यात खऱ्या, बट नजर असतील आता दोन्ही फलंदाजांवर जे की किरण आणि प्रदीप आपल्याला फलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आहे. तर वेळ वाचवायचा, वेळ जास्त वेळ घालवू नका विनंती राहील. मॅच मात्र ऑन ठेवायची आपण, कारण की यानंतर देखील आपल्याला 2 मॅचेस लवकरात लवकर पूर्ण करायच्या आहे. सलामीची जोडी आपण बघितली नक्कीच. शुभम परदेशी यांच्या पाठमधनं जर बघितलं तर 11 बॉलमध्ये 23 धावा, 2 षटकार, 2 चौकार. त्याचबरोबर सुशांतजी जाधव यांना देखील आज आपण फलंदाजी करताना बघितलं. 9 बॉलमध्ये 22 धावा त्यांनी बनवल्या. 3 चौकार त्यांच्या माध्यमातून जे की आपल्याला पाहायला मिळाले आणि 1 गडी देखील बाद केलेला आहे. राजपुताना क्रिकेट लीगचं हे पहिल्या पर्वातील दुसरा दिवस जो मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. ऐतिहासिक आहे ही स्पर्धा, कारण की पहिल्याच वेळेस आपण बघतोय जळगाव जिल्हास्तरीय राजपुताना प्रीमियर लीग जी मात्र भरवण्यात आलेली आहे. आणि जेवढं कौतुक करावं तेवढं मात्र कमी राहील सर्वच आयोजन समितीचं. नक्कीच जिल्ह्यातील खेळाडूंना मात्र एक व्यासपीठ निर्माण करून द्यायचं इथे काम केलेलं आहे. आणि त्या संकल्पनेचं जेवढं कौतुक करावं तेवढं मात्र कमी आहे. वळूयात आपण मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर वीरेंद्र पुढच्या षटक घेऊन दाखल होतात आहे, तर स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतात आहे प्रदीप. मॅचला होतीये सुरुवात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. आखूड टप्प्याचा बॉल टाकला आणि त्याला मात्र पाठवून दिलाय हवाई सफरवर. घुम घुमा के चेंडूला फोडलेत पंख. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळतील 6. षटकार. धन्यवाद डीजे. खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, कारण की फार शॉट टाकला होता चेंडू. आयता चेंडू मात्र तिथे दिला प्रदीप यांना, आणि प्रदीप यांनी मात्र जबरदस्तरित्या चेंडूला मिडल करत सरळ लांबवर पाठवलंय आणि षटकार इथे वसूल केलाय. 56 धावा मात्र या षटकाराच्या मदतीने स्कोर कार्डवर. 56 फॉर द लॉस ऑफ 2. चांगला फटका होता. याही वेळेस हवाई सफर. बॅक टू बॅक प्रहार. चेंडू मात्र सरळ जातात आहे सीमारेषा पार. प्रदीप यांच्या पाठमधनं अजून एक बहारदार षटकार. धन्यवाद डीजे. मातीची खेळपट्टी, खन्ना फेमिक्सचा बॉल आणि सध्याच्या घडीला मात्र प्रदीप यांच्या बॅटमधनं होणारी आक्रमण मैदानामध्ये चर्चेचं कारण बनली आहेत. 62 धावा, 2 गडी बाद. 62 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 2. लागोपाठचा तिसरा देखील खेळण्याचा यावेळेस प्रयत्न होता. ऑब्स्टिकला शफल होऊन मात्र इथे खेळले आणि धावा स्वरूपी आपण बघतोय यस्नो करत का होईना, बट तिथे डॉट बॉल जो की त्यांनी आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेलेला आहे. सुरुवातीचे दोन्ही बॉल बघितल्यानं फार आखूड टप्प्याचे टाकले आणि त्यांना मात्र तडी देत सरळ सीमारेषा पार पाठवून दिलं होतं. आणि चांगली बॅटिंग प्रदीप यांच्या बॅटमधनं आतापर्यंत 6 बॉलमध्ये 13 धावा जे मात्र त्यांनी बनवल्या. मातीची खेळपट्टी आहे, नक्कीच थोडंसं चाचपळत खेळण्याचा देखील प्रयत्न करतील. याही वेळेस तिसरा येतोय की काय. यस, प्रदीपची बॅट काही थांबायला तयार नाहीये. मॅचचा पॅटर्न थोडासा वेगळा आहे, समजायला वेळ लागेल, पण जेव्हा समजेल ना तेव्हा मात्र वेळ लागेल. षटकार. जबरदस्त बॅटिंग. 3 षटकार मात्र आपल्याला पाहायला मिळाले. लांबचे फटके आणि कमालीचे फटके पाहायला मिळतात आहे. नक्की 4 बॉलचा खेळ या षटकात झालाय, बट आतापर्यंत 18 धावा ज्या 3 षटकांच्या रूपात स्कोर कार्डवर लागताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. 68 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 2. नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता अविनाशजी बंगाळ सर, त्याचबरोबर रवी सर आपली भूमिका अतिशय चांगल्यारीत्या बजावतात. फुलरचा बॉल हाताळला होता, बॅट चालवण्याचा यावेळेस प्रयत्न केला आणि धावा स्वरूपी निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. लाईव्ह विजनच्या माध्यमातून जर बघितलं तरी संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. 3 कॅमेऱ्याची मात्र हा संपूर्ण थरार जो रंगतोय तो आपण लाईव्ह युट्यूबवर बघू शकता. त्याचबरोबर GL लाईट्स देखील अवघ्या काही वेळातच मैदानाच्या आतमध्ये ऑन देखील होतील. जागा बनवून मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू यष्ट्यांवरती जाऊन यष्टी रक्षकाच्या हातात जाऊन विसावला आणि नक्कीच निर्धाव चेंडूच्या मदतीने षटक
मात्र इथे समाप्त होतोय. 3 षटकार 3 डॉट बॉल जे मात्र या वीरेंद्र यांच्या षटकात आपल्याला येताना पाहायला मिळाले. आणि 5 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर रन संख्या झाली आहे 68 रन 2 गडी बाद. 5 ओव्हर 68 रन 2 गडी बाद. किंग्स ऑफ राजपूत सध्याच्या घडीची स्थिती जी की स्कोर कार्डवर आहे. तो प्रथा राहिली आहे जळगाव नगरीला या टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाची. त्याचबरोबर समाजांच्या स्पर्धा जर बघितला तर ज्या मोठ्या प्रमाणात भरवल्या जातात. डे नाईट क्रिकेटचा फॅड आणि क्रिकेटचा खेळ असा आहे नेहमी उत्कंठ असते. मग खेळ जर बघितला तर प्रीमियर लीगचा असो, त्याचबरोबर जर बघितलं तर ओपन क्रिकेट असो, समाजांची स्पर्धा असो, इंटरनॅशनल क्रिकेट असो, टेनिस बॉल क्रिकेट असो, गावाचं क्रिकेट असो, तालुक्याचं क्रिकेट असो, नेहमी मात्र मजाच देतं. आणि आज मात्र राजपुताना प्रीमियर लीगमध्ये या खेळाडूची फटकेबाजी फार मजा देते. प्रदीप नक्कीच ज्या रीत्या मैदानाच्या आतमध्ये खेळत एक बहारदार नियोजन तर नो बॉलचा इशारा मात्र इथे मात्र पंचांच्या माध्यमातून आलेला आहे. नक्कीच धावा स्वरूपी इथे मात्र 1+9ची 1 अशा 2 धावा मात्र ज्या की आपल्याला जुळताना पाहायला मिळतील. आणि पंचांचा पंखा देखील मैदानाच्या आतमध्ये गार 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 फिरेल आणि पुढचा बॉल आपल्याला फ्री हिट जो की मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तर नक्कीच आपण टेनिस बॉलच्या खेळाबद्दल बोलत होतो. बघा टेनिस बॉलचा काय, मी तर म्हणतो क्रिकेटचा खेळ कोणताही असो, लेदर बॉल असो, टेनिस बॉल असो, तो मात्र नेहमी मजाच देतो. आणि तेच मात्र नेहमी या खेळाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. सर्वांचा जर बघितलं तर जाती धर्म पंथ सगळं काही विसरून मात्र विखुरलेली मनं ज्या मैदानावर एकत्र येतात ना, तो मैदान म्हणजे क्रिकेटचं मैदान. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आपल्याला तेच पाहायला मिळतं. एक मानाची स्पर्धा. नक्कीच क्रिकेट तर मात्र एक बहाणा आहे, बट राजपूत समाजातील खेळाडूंना एकत्र आणणं, एक ते म्हणतात ना समाज जागरण करणं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून प्रमुख उद्दिष्ट आयोजकांचं पाहायला मिळत आहे. फार मेहनत घेतली आयोजकांनी या स्पर्धेसाठी. त्याचबरोबर आमच्या सौजन्यांचं देखील धन्यवाद राहील, स्पॉन्सर्सचं देखील धन्यवाद राहील. फुलल्यांचा बॉल पैर पर गेंद तो हवाई सैर पर गेंद आउट ऑफ द बॉक्स. सी यू टाटा बाय बाय. षटकार फ्री हिटच्या बॉलवर. धन्यवाद डीजे. काय बॅटिंग पाहायला मिळते अक्षरशः. जर बघितलं तर डोळ्याची पारणं या खेळाडूने सध्याच्या घडीला फेडली आहे. 10 बॉलमध्ये 25 वर पोहोचलेत. फुलल्यांचा बॉल फटका हवेत आहे आणि नोमॅन्स लँड मध्ये मात्र इथे चेंडू पडेल. तोपर्यंत आपण बघतोय 1 धाव मात्र मिळताना जी की आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा कॉल आणि सुरक्षितरित्या मात्र इथे 2 धावा ज्या की चोरून काढल्यात. आणि या 2 धाव्यांच्या मदतीने रन संख्या मात्र 78च्या स्कोरवर जाताना आपल्याला पाहायला मिळते. 11 बॉलमध्ये नाही म्हणता म्हणता 27 धावा मात्र प्रदीप यांच्या बॅटमधून आतापर्यंत आलेला आहे. अक्षरशः जर बघितलं तर गोलंदाजांच्या मागे हात धुवून पडलेत आणि चांगला प्रभावीशाली खेळ. पायाचा वेध घेण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू यावेळेस नक्कीच, बट धाव तिथे मात्र घेण्यापासून नाही रोखू शकले. दोन्ही फलंदाजांचा हाच प्रयत्न आहे, जेवढ्या होतील तेवढ्या मात्र धावा मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर पळून काढाव्या. जसं आपल्याला पैसे गुगल पे, फोन पे, कॅश कसेही चालतात ना, हे खेळाडू देखील म्हणतात आम्हाला धावा या देखील कशाही चालतात. अकुटप्याचा बॉल फटका हवेत आहे आणि झेल मात्र होताना पाहायला मिळेल. नितीनजी पाटील साहेबांना इथे मात्र विकेट मिळते. आपल्या स्पर्धेचे थँक्यू डीजे सहप्रायोजक देखील आहेत आणि त्यांनीच मात्र मैदानाच्या आतमध्ये जी की विकेट घेतली श्रीकृष्ण एजन्सीचे संचालक, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सहप्रायोजकत्व या स्पर्धेचं लाभलं आहे. आणि सरांनी जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये विकेटचं कॉलम देखील भरताना आपल्याला पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी याआधी देखील जर बघितलं तर परेशान केलं होतं तिथे बॅटर्सला आणि कौतुक करावं लागेल तिथे गोलंदाज नितीन सरांचं देखील, त्यांना मात्र इथे विकेट मिळाली आहे. रन संख्या झाली 79 रन 3 गडी बाद 79 फॉर द लॉस ऑफ 3. षटकार खाऊन जर बघितलं तर कमबॅक केलेला आहे. जबरदस्त कामगिरी. नक्कीच आपण बघितलं होतं पहिला चेंडू नो आला होता, त्यानंतर फ्री हिटच्या बॉलवर षटकार आला, बट चौथ्या चेंडूवर विकेट देखील इथे नितीन पाटील सर यांनी काढून दिलेली आहे. चला 79 वर 3 स्कोर कार्ड, 2 बॉल यायचे बाकी. यावेळेस दिशा भरकटलेत. नक्कीच लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल, पंचांचा इशारा इथे मात्र वाईडचा येतोय. धावस्वरूपी मात्र वाईडच्या रूपात 1 धाव जी की स्कोर कार्डवर आपल्याला जुळताना पाहायला मिळेल. 2 बॉलचा खेळ अजूनही या षटकात यायचा बाकी. 80 वरती 3 स्कोर.
याही वेळेस लेग स्टिक बार कटले तर यष्टीरक्षकाकडनं देखील थोडीशी चूक होताना आपल्याला पाहायला मिळाली आणि धावास्वरूपी जर बघितलं तर इथे देखील एक धाव जी मात्र स्कोर कार्डवर आपल्याला जुळताना पाहायला मिळेल. रन संख्या एक धावेच्या मदतीने जाईल 81. 81 वर 3. 2 बॉल बाकी आहेत या षटकातील. याही वेळेस पुल करण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेटचा क्षेत्र निवडलाय, प्रयत्न सुरेख होता बट नाही रोखू शकले. चेंडू गेलाय सीमारेषा पार. धावा मिळतील 4 4 4. चौकार. धन्यवाद डीजे. चौकार मात्र इथे आलेला आहे आणि काय फलंदाजी होतीये सध्याच्या घडला. मयूरची देखील पहिल्याच बॉलवर चौकाराने खातं उघडलंय. लाऊड अपील, पंचांचं बोट आकाशाकडे. नितीन पाटील सर यांच्या खुशीचा ठिकाणा नाहीये. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये 85च्या स्कोरवर चौथा गडी बाद. धन्यवाद डीजे. नक्कीच आमचे सध्याच्या घडीचे साऊंड ऑपरेटर नितीन भाऊ राज यांचं देखील कौतुक करावं लागेल. एवढ्या वेळची जर आयोजन समितीची जिम्मेदारी सांभाळत होते बॉलची, आता जर बघितलं तर डीजे देखील त्यांनी हातात घेतलाय आणि तिथे देखील जर बघितलं तर दमदार कामगिरी त्यांच्या माध्यमातून जी की आपल्याला होताना पाहायला मिळते. चला 6 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जो की पूर्ण झालाय. 6 षटकांच्या अखेरीस धावत संख्या जाऊन पोहोचतीये 85च्या स्कोरवर. काय षटक हाताळलं नितीन पाटील सरांनी, मागचं जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून जी की आपल्याला होताना पाहायला मिळाली. या स्पर्धेचे सहप्रायोजक देखील आहेत नितीन पाटील सर, श्रीकृष्ण एजन्सीजचे संचालक, आणि आपल्या गोलंदाजीच्या बळावर जर बघितलं तर 2 विकेट मात्र त्यांनी तिथे मिळवल्यात. यावेळेस मात्र एअर स्ट्राईक, प्रदीप यांच्या बॅटमधनं हवाई हल्ला आणि चेंडू मात्र सरळ सीमारेषा बाहेर गेलाय. पहिल्याच बॉलवर आक्रमण, सिक्सर. षटकार मात्र येताना आपल्याला इथे पाहायला मिळाला. आणि प्रदीप काय फलंदाजी करतात. क्रिकेटचं मूळ मंत्र आहे, तुम्ही स्वतःला सिद्ध करा, हे जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. आणि आज मात्र प्रदीप प्रसिद्धीच्या मार्गावरच निघाले. 13 बॉलमध्ये 34 धावांची त्यांच्या बॅटमधनं खेळी आली आहे आणि वीरेंद्र यांना मात्र पुढील षटकासाठी आमंत्रित केलंय. उडवण्याचा प्रयत्न, अलॉंग दी कार्पेटचा फटका मागच्या दिशेने, तिकडे क्षेत्ररक्षक तैनात, गॅप मध्ये बॉल, चेंडू फरार होईल आणि देऊन जाईल. इथे देखील 4 धावेचा कडक चौकार. अलॉंग दी कार्पेट मात्र हा फटका खेळला गेला होता आणि लॉंग ऑनचं क्षेत्र निवडलं आणि जणू काही मैदानाला गुंगारा देत चेंडू निघून गेला. आणि तेवढं सुंदर कॅमेरा वर्क देखील लाईव्ह विजनच्या कॅमेरामॅनद्वारे आपल्याला जे पाहायला मिळालं. जणू काही चेंडूला पुरेपूर शेवटपर्यंत फॉलो केलं आणि चौकार आलाय. जागा बनवून मारण्याचा प्रयत्न, फटका हवेत आहे. इथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील डीप मिड विकेटच्या क्षेत्रात आणि चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय एक धाव इथे मात्र यशस्वीरित्या प्राप्त होईल. ऑफस्टिकला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. रन संख्या मात्र 1 धावेच्या मदतीने पुढे जाते. 96 धावा, 96 फॉर द लॉस ऑफ 4. यावेळेस मात्र डाउन दी ग्राउंड आइए और सामने की तरफ जाइए. समोरच्या दिशेने कडक हिट पाहायला मिळतोय. 100 धावा टीम किंग्स ऑफ राजपूतच्या 100. धन्यवाद डीजे. टायमिंग प्रॉपर पुरेपूर होती आणि गुलमोहर मात्र स्कोर कार्डवर फुटला 102 धावांचा. अजून एक, वा, हाय अँड हँडसम, जा आणि चेंडू शोधून आणा, एवढंच सांगितलंय. अजून एक षटकार. काय बॅटिंग पाहायला मिळतीये. फुलर लेनचा बॉल टाकला आणि लागोपाठचा दुसरा षटकार वैभव यांच्या फलंदाजीत आपल्याला पाहायला मिळतोय. लगातारचे 2 षटकार आतापर्यंत वैभवच्या बॅटमधनं. तिसरा येतोय की काय नाही, जागेवर चेंडूने उसळी घेतली आणि धावस्वरूपी जर बघितलं तर
एक धाव तरी ते पळून काढली आहे, दुसऱ्या धावेचा कॉल नसणार आहे आणि एका धावेनिशी मात्र संतुष्टी मानावी लागेल. एक धावेच्या मदतीने षटक संपते. थोडासा दबाव पाहायलाच मिळाला गोलंदाजावरती आपल्याला. नक्कीच बघा कितीही मोठा गोलंदाज असू द्या, पण जेव्हा षटकार चौकार पडतात ना, थोडा का होईना दबाव जाणवतोच आणि तोच मात्र पाहायला मिळाला गोलंदाजावर. धावस्वरूपी 2 षटकार आले शेवटला आणि 7 षटकांचा खेळ जो की मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. 7 ओव्हर 109 रन, 7 ओव्हर 109 रन, 4 गडी बाद. शेवटचे 6 बॉल यायची बाकी. राजपुताना क्रिकेट लीग. ओके डीजे. धन्यवाद डीजे. चला डेड बॉल आणि शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. हा शेवटच्या बॉलला आतली कड लागली आहे आणि इथे मात्र आपण बघतोय काय तर डॉट बॉल जो की शेवटच्या बॉलवर येताना आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूने मात्र इथे षटक संपेल. तर 7 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. 7 ओव्हरच्या अखेरीस 108 धावा ज्या की स्कोर काढू लागल्या, 4 गडी बाद. एकीकडे नक्कीच किंग्स ऑफ राजपूत PSI सतीश जी पाटील साहेब आणि मनोज जी पाटील साहेब देवगाव यांच्या मालकीची टीम आहे. तर समोर आपल्याला पाहायला मिळते टीम श्री महाराणा 11 श्री वीरेंद्र सिंग जी पाटील जळगाव यांच्या मालकीचा संघ आहे. आणि नक्कीच दोन्ही संघ आतापर्यंत चांगला खेळ करताना पाहायला तर मिळालेत, बट मी म्हणाल किंग्स ऑफ राजपूत संघाचा खेळ आतापर्यंत तरी भारी राहिलेला आहे समोरच्या संघावर. लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल, वाईडचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून येईल. रनसंख्या मात्र 1 धावेच्या मदतीने आपल्याला वाढताना पाहायला मिळेल. खासा बाहेरचा बॉल होता पंचांनी मात्र नक्कीच दोन्ही हात समांतर कळे तिथे कळवले. हा चेंडू दिशाही नाही, वाईडच्या रूपात 1 धाव मात्र स्कोर कार्डवर जोडली जाईल. फुलाल्यांचा बॉल उडवण्याचा प्रयत्न होता, हा देखील चेंडू आपण बघतोय लेग स्टिकच्या बाहेरच आहे. वारंवार 2 चेंडू निर्धाव आलेले आहेत नितीन सर यांच्या माध्यमातून. नक्कीच नितीनजी पाटील जे की या स्पर्धेचे सहप्रायोजक देखील आहेत, श्रीकृष्ण एजन्सीजचे संचालक. अकुटप्याचा बॉल यावेळेस मात्र स्टँडर्ड डिलिव्हर्ड, फोरआर्म्सची ताकद दाखवली आहे आणि चेंडूला मात्र डिस्पॅच केलंय लॉंग ऑन सीमारेषा बार. धन्यवाद डीजे. काय फटका होता, जबरदस्त, 1 नंबर स्टँडर्ड डिलिव्हर्ड. आणि बघता बघता आपण बघतोय 16 बॉल मध्ये 45 वर पोहोचले तिथे प्रदीप. चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून राहिली आहे. नक्कीच अर्धशतकाच्या जर बघितलं तर उंबरठ्यावर आहे आणि 6-5 धावा पाहिजे अर्धशतकासाठी. शेवटच्या चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र मागच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. फिल्डर चेंडूला चेस करतात आहे आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. धावा 4-4-4. धन्यवाद डीजे. वाईड +4 अशा 5 धावा मात्र इथे आपल्याला जुळताना पाहायला मिळाल्या. 45 वर नॉट आउट आहे. जसं की आपण बोललो अर्धशतकासाठी केवळ आणि केवळ 5 धावा पाहिजेत. यावेळेस मात्र जागा बनवून मारला मागच्या दिशेने जो की फटका गॅप मध्ये आहे. चेंडू मात्र मैदानाला गुंगारा देत निघून गेला आणि चौकार. रनसंख्या 125. धन्यवाद डीजे. राहुलजी सुरेश पाटील साहेब यांचं मात्र इथे आगमन आहे आणि साहेबांचं मात्र आयोजन समितीच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. चला अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे खेळाडू. समोरच्या दिशेने कनेक्शन कसं आहे, चांगलं आहे आणि अर्धशतक. 50 धावा प्रदीप यांच्या पूर्ण 50. धन्यवाद डीजे. 18 बॉल द्यायचा मैदानाच्या आतमध्ये, बॉल पुरवायचा आहे. 18 बॉल मध्ये आपण बघतोय 55 धावा ज्या की बनवल्या आहेत आणि काय बॅटिंग केली आहे प्रदीप. नक्कीच कौतुक करावं लागेल त्यांच्या फटकेबाजीचं. जबरदस्त आक्रमण मोड जे मात्र मैदानाच्या आतमध्ये ऑन केलंय त्यांनी आणि अनस्टॉपेबल हिटिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला होताना जे की पाहायला मिळाले. मुश्किल है मगर है, यकीनन ठहरा नहीं हूं मैं, मंजिल से जरा कह दो अभी तक के वहां पहुंचा नहीं हूं मैं. हे सांगत असताना 18 बॉल मध्ये 55 धावांची खेळी जी मात्र त्यांच्या माध्यमातून आलेली आहे. 3 बॉल बाकी आहेत. ओहो पैर पर गेंद तो भैया हवाई सैर पर गेंद.
फुल टॉस वर फुल टोल, षटकार, सिक्सर. काय फटका होता, हवाई फायर. फिल्डर बनले दर्शक आणि दर्शक मात्र पुरेपूर झाले दिवाणे. नक्कीच काय फटकेबाजी केली आहे. 19 बॉल मध्ये 61 धावा आणि टीमची रन संख्या झाली 137 रन, 4 गडी बाद. 137 फॉर द लॉस ऑफ 4. याही वेळेस हाय 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 अँड हँडसम. अजून एक प्रहार, बॅक टू बॅक षटकार. जबरदस्त बॅटिंग. अजून एक लागोपाठचा चौथा षटकार येताना आपल्याला पाहायला मिळालाय आणि नक्कीच या षटकाराच्या मदतीने रनसंख्या मात्र पुढच्या दिशेने जाईल 149 आणि डाव मात्र संपुष्टात येतोय. डीजे धन्यवाद डीजे. काय बॅटिंग केली आहे प्रदीप यांनी. नक्कीच थँक्यू डीजे. स्कोर कार्डवर आपण नजरा टाकूयात. 8 षटकांमध्ये 149 धावा बनवल्या, 150 मात्र टार्गेट ठेवलंय. सुरुवातच जर बघितली तर दमदार झाली होती, पण नंतर कौतुक करावं लागेल ज्या रीत्या प्रदीप परदेशी यांनी बॅटिंग केली आहे. 21 बॉल मध्ये 73 धावा, 10 षटकार, 2 चौकार. आणि मला असं वाटतंय वॉशिंग पावडर निर्माला जर ब्रँड अँबॅसेडर पाहिजे असेल तर प्रदीप परदेशी मात्र योग्य चॉईस राहू शकतील. त्याचबरोबर वैभव सिंग यांच्या बॅटमधून देखील 2 षटकार आले. गोलंदाजीमध्ये आपण बघितलं की सर्वच गोलंदाज थोडेसे महागडेच ठरले, पण नक्कीच 2 विकेट ज्या मात्र नितीन पाटील सर यांनी मिळवल्या खऱ्या. आणि 149 धावा ज्या मात्र 8 षटकांच्या अखेरीस स्कोर कार्डवर लागलेल्या आहेत. 4 गडी बाद आणि पुढच्या मॅचचा टॉस जो मात्र इथे आता केला जाणार आहे. 150 टार्गेट आहे आणि फलंदाजी करावं लागेल. बघा 150 टार्गेट हे फार मोठं आहे. टीम श्री महाराणा 11 या संघासाठी वीरेंद्र सिंग पाटील साहेब यांच्या मालकीचा हा संघ. सुस्वागतम. पद्मालया फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड शिवणी. बियाणे उत्पादनामध्ये नामांकित नाव म्हणजे पद्मालया सीड्स. अत्याधुनिक प्लांट की ज्यामध्ये नवीन तंत्रज्ञानाने अवलंबलेल्या मशिनरीज उभारलेल्या असून सदर कंपनी बियाणे उत्पादनात अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणावर काम करीत आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देताना आम्ही गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करत नाही. उत्कृष्ट क्वालिटीचे विश्वासार्ह बियाणे म्हणजेच पद्मालया बियाणे. शेतकऱ्यांना सोबत घेऊन शेतकऱ्यांचा विकास कसा होईल याकडे कंपनीचे लक्ष आहे. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी असो किंवा इतर सामाजिक कार्य असो, सदर कंपनी नेहमीच अग्रेसर असते. कंपनीचे नवीन प्लांट व मशिनरी आणि सुसज्ज असे गोडाऊन आहे. कंपनीचे स्टाफ अत्यंत चिकाटीने बियाणे उत्पादनामध्ये कसे बदल करता येतील, शेतकऱ्यांपर्यंत नवीन बियाणे कसे पोहोचवता येईल याकडे लक्ष देत आहे. शेतकऱ्याने बनवून दिलेले शेतकऱ्याचे बियाणे हाच तो विश्वास. त्यामुळे समाधानी ग्राहक वर्ग आमच्याशी जोडला गेला आहे, ज्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. इतर कंपन्यांच्या तुलनेत दर ठरवताना आम्ही ग्राहक, शेतकरी, बीज उत्पादक आणि कंपनी अशा तिघांचा समतोल विचार करून दर ठरवतो. त्यामुळे शेतकऱ्यांना पद्मालया ही आपली स्वतःची कंपनी असल्याची भावना निर्माण झाली आहे. तसेच कंपनीने या वर्षापासून शुद्ध शरबती गव्हाचा आटा सुरू केलेला आहे. पारंपरिक पद्धतीने दळलेले गव्हाचे पीठ शुद्ध, सात्विक आणि पौष्टिक. पद्मालया आटा किमतीवर नव्हे, गुणवत्तेवर ओळखा. तरी आमचे आपणास विनंती आहे की आपल्या जवळील कृषी केंद्रामध्ये पद्मालया सीड्स या कंपनीचे अनुवंशिक शुद्ध, उच्च गुणवत्ता, वाजवी किमतीचे पद्मालया सीड्स बियाणे आपण आजच खरेदी करावे आणि आपल्या शेतात चांगले उत्पन्न घ्यावे. सुधारित आणि संकरित वाणांचे शुद्ध, दर्जेदार व चांगल्या प्रतीच्या बियाण्यांचे बीज प्रमाणीकरण केलेल्या यंत्रणेने ठरवून दिलेल्या प्रमाणकतेनुसार उत्पादन घेणे म्हणजेच पद्मालया सीड्स बियाणे होय. पद्मालया फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड,
शुद्धता ही हमारी पहचान. बियाणे उत्पादनामध्ये नामांकित नाव म्हणजे पद्मालया सीड्स. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर गजानन पाटील, केवल हॉस्पिटल ॲडव्हान्स्ड लॅप्रोहिस्ट्रोस्कोपी सेंटर. गेंदबाज तैयार है, बल्लेबाज तैयार है. शुरुआत हो चुकी है. किरण जो कि प्रथम गेंदबाजी का भार संभालते हुए हमें नजर आते हैं. नितिन दूसरी छोर से इस पहली गेंद को हल्के हाथों से खेलते हुए दिखाई दिए. पहली गेंद को देखा परखा, रन नहीं लिया है, लेकिन दूसरे छोर से वीरेंद्र उनका साथ देते हुए नजर आते हैं और एक 150 रनों का लक्ष्य है. हो इसे बड़े शॉट में तब्दील करना चाहते थे, लेकिन यहां पर देख सकते हैं हम किरण चौधरी, इन्हें मिली है सफलता. बोल्ड कर दिया, विकेट चटका दिया और चलता किया है बल्लेबाज को. ये खासियत है इनकी, वो काउंटर अटैक करना जानते हैं, बिल्कुल हमेशा दबाव बनाने की कोशिश करते और शुरुआती दौर से अपने टीम को अच्छे स्थान पर ला खड़ा करते किरण. यहां पर भी सफलता मिली है. चैतन्य आ चुके नए बल्लेबाज. तो गेंद को खेला जरूर था, मगर वैसा खास अच्छा संपर्क होते हुए दिखाई दिया नहीं है हमें. गेंद एक समय के लिए हवा में भी जरूर, मगर वो कीपर की पहुंच से भी दूर थी और सर्कल के अंदर जो खिलाड़ी उस दिशा में मौजूद थे उनसे भी बहुत दूर थी. चलिए, 0 पर आता हुआ पहला झटका ये ओवर से. अभी चौथी गेंद जो कि किरण की ओर से हमें देखने के लिए मिलेगी. ओ हो चकमा देते हुए निकली है गेंद और फिर से कीपर के दस्तानों से फिसलते हुए दिखाई दिए. डॉट बॉल. काफी अच्छे ओवर के साथ शुरुआत दिलाते हुए अपनी टीम को किरण. एक बड़ा विकेट प्राप्त किया है, रन अब तक दिया नहीं है. क्या मेडन देखने के लिए मिलेगा हमें? बड़े शॉट का प्रयास है और ये गेंद देख सकते हैं हाथों में. अब तक रन नहीं आया स्कोरबोर्ड पर. दूसरा विकेट जरूर आ चुका है. तो यहां पर देख सकते हैं किरण चौधरी, इन्होंने कमाल कर दिखाया. अपने टीम को 0 पर दूसरा विकेट जड़ दिखाया. नए बल्लेबाज अभय जो कि अब आ चुके हैं मैदान में, खाता खोलने की प्रतीक्षा करते हुए, टीम का भी अपना भी.
चलिए, किरण के इस ओवर की ये रहेगी आखिरी गेंद। 2 विकेट प्राप्त किए, अन्य 3 गेंदों पर भी कोई रन नहीं। ओहो, क्या बात है। तो मेडन ओवर के साथ किरण ने अपने टीम को शुरुआत दिलाई है। किंग्स ऑफ राजपूत, इस टीम का अच्छा स्टार्ट यहां पर किरण राजपूत इनके विकल्प में शुरू होते हुए दिखाई देता है। 1 ओवर 0 पर सवार है टीम और 2 बड़े विकेटों का नुकसान होते हुए अब तक दिखाई दिया है। अभय और वीरेंद्र, ये 2 बल्लेबाज मैदान में। वीरेंद्र को पूरी तरह से नॉन स्ट्राइकर एंड पर ही रखा गया है पूरे ओवर में। यहां पर देखना होगा अब नए गेंदबाज। ओहो, ये देख सकते हैं आप। फिर एक बार यहां पर अच्छी गेंद के साथ शुरुआत होती है। मयूर जो कि गेंदबाजी का भार संभालते हुए हमें दिखाई दे रहे हैं इस ओवर में। ये देखना होगा, पीछे फील्डर तैनात दिखाई देते हैं। सर्कल के अंदर गेंद को रोका गया है और वहां पर और ये देख सकते हैं यहाँ पर गेंद तो निकल गई है। फायदा, और कहीं ना कहीं ऐसा लग रहा है कि अब ये जो नो बॉल आई है उसके बाद शायद से मोमेंटम जो कि शिफ्ट होते हुए हमें दिखाई दे सकता है। देख सकते हैं आप, जो मौके वाली गेंद थी उसको कट करते हुए खेला और वहाँ पर 4 रन बटोर लिए। ऐसे जो छोटे छोटे मूवमेंट्स है कई बार ये पिक कर जाते हैं। हो, गेंद हाथों में जाते हुए नजर आती है। डॉट बॉल इस बार आते हुए दिखाई देगी हमें। क्या बात है, क्या बात है भाई। एक और अच्छी गेंद, एक और डॉट बॉल। ओवर से 2 बड़ी गेंदें आना यहां पर बाकी रहेगी। इस बार देख सकते हैं थोड़ा सा ऑफ स्टंप की दिशा में बाहर निकल कर खेला और 4 रन बटोर लिए हैं। उतने तेजी से नहीं खेला था मगर गैप में था तो 4 रन।
ये देखिए आड़ा तिरछा शॉट खेलने की कोशिश और मयूर इनके हाथों में वो गेंद आते हुए दिखाई देती है। बहुत बढ़िया कैच। चलिए देख सकते हैं यहाँ पर एक और विकेट का नुकसान होते हुए दिखाई पड़ता है और अब नए बल्लेबाज मैदान में आ जाएंगे। 2 ओवर की भी समाप्ति हो चली है। स्कोर जो कि 9 रनों पर और 3 बड़े विकेटों का नुकसान। अब तक 36 गेंदें आपके पास शेष बची है, 141 की जरूरत। यहाँ पर देख सकते हो गेंद फील्डर के हाथों में जाते हुए दिखाई देती है हमें। प्रदीप जो कि गेंदबाजी का भार संभालते हुए नजर आए हैं। नए बल्लेबाज सोमनाथ जो कि स्ट्राइक पर आ जाएंगे और अब पारी को यहां से संभालने की बहुत जरूरत। देख सकते हैं फिर से सामने की ओर सीधा शॉट है और वहां पर फील्डर तैनात। अगर हम ध्यान दें तो कहीं ना कहीं विकेटों का प्रभाव स्कोर पर बिल्कुल साफ साफ नजर आता है। थोड़ा सा ज्यादा प्रोटेक्टिव होकर खेल रहे अब दोनों ही बल्लेबाज। ये देखिए फिर एक बार सिर्फ सर्कल क्लियर करने की कोशिश की मगर वैसी ताकत का इस्तेमाल नहीं किया है। तो पता चलता है कि यहाँ पर बस पारी को आगे ले जाना चाहते हैं। 25 रन प्रति ओवर मगर विकेट हाथों में है। शायद प्रयास हो सकता है अभी भी बड़े शॉट्स का। ये देखिए बल्ला इस बार घुमाया और गेंद गई है हाथों में। जहां पर हाथ खोलने की कोशिश हो रही है वहां विकेट आ रहा है। नए शिकार सोमनाथ जिन्हें लौटना पड़ेगा। प्रदीप के खाते में आती है सफलता। और इस बार गेंद हवाई सफर पर निकली है। देख सकते हैं वहां पर गेंद इस बार नहीं रोक पाएंगे। प्रयास तो जरूर किया है। 6 रन प्राप्त हो जाते। देखिए किस तरह का शॉट था ये। आते ही अपने इरादे साफ कर दिए और बिल्कुल मैदान के बाहर। क्या बात है, एक और अच्छी गेंद। चलिए 3 ओवर की समाप्ति। 18 रनों पर पहुंचता हुआ स्कोर और 4 विकेटों का नुकसान। 3 ओवर 18, 4 विकेटों का नुकसान।
चलिए तो देख सकते हैं दमदार गेंदबाज किरण फिर एक बार आ चुके हैं। पहला ओवर मेडन था, 2 विकेट प्राप्त किए थे। ओह क्या बात है भाई साहब, इस गेंद का कोई भी जवाब नहीं दे पाए बल्लेबाज। अपने इस स्पेल के साथ गेंदों में कोई भी रन नहीं दिया है किरण ने। एक बहुत ही कामयाब का स्पेल करते हुए दिखाई देते। वाह भाई वाह, एक और अच्छी गेंद। और कल के दिन जब दिन की समाप्ति हुई थी तो बातचीत चल रही थी किरण के साथ में, और वहां पर उस चर्चा के अंदर कहा गया था कि पहले अच्छा किया है, लेकिन फिर भी उसके बाद वो जो मन में खलिश है वो बाकी है। उनका ऐसा कहना था कि इम्प्रूव मैं और करना चाहूंगा गेंदबाजी को। हाल फिलहाल देख सकते हैं बड़ा शॉट, बिल्कुल बड़ा शॉट रहेगा। दे रहा है मगर दुरुस्त है। अभय के बल्ले से आया है यह धमाकेदार शॉट। चलिए देख सकते हैं ओवर की चौथी गेंद जो कि किरण की ओर से आते हुए दिखाई देगी। एक गेंद, सिर्फ इनके स्पेल में एक गेंद छूने का मौका मिला है बल्लेबाज को, और छुआ भी ऐसा कि सीधे गेंद को मैदान के बाहर ही भेजा है अभय ने। और देख सकते हैं यहाँ पर गेंद अच्छी तरह से की है। अरे देखिए यहाँ मौजूद सभी महिला मंडल का हम स्वागत करना चाहेंगे, अभिनंदन करना चाहेंगे, और साथ ही साथ निवेदन रहेगा आपके लिए अलग से एक वहाँ पर देख सकते हैं जगह निर्मित की गई है, बैठक व्यवस्था निर्मित की गई है। आपने वहीं पर जाकर बैठना और मुकाबलों का मजा लेना है, ये अनुरोध रहेगा। फिर एक बार कमाल की गेंद, डॉट बॉल। फिर एक बार सामने की ओर खेल दिया था उस गेंद को, और देख सकते हैं वहां पर फील्डर तैनात नजर आएंगे। और इसी के साथ एक अच्छी गेंद के साथ स्पेल की और अपने ओवर की समाप्ति करते हुए नजर आते हैं किरण। 8 रन दिए हैं इन्होंने, 2 बड़े विकेट अपने नाम किए हैं अपने स्पेल में। 4 ओवर के बाद का स्कोर जो कि 26 रनों पर पहुंच चुका है, 4 विकेटों का नुकसान। इसी बीच हमारी ड्रिंक्स ट्रॉली जो कि आ जाएगी मैदान के भीतर। हमारे ड्रिंक्स ट्रॉली के प्रायोजक श्री संदीप दादा पाटिल, स्वर्गीय प्रदीप धन सिंह जी पाटिल, इनकी याद में हर किसी का यहाँ पर गला गीला किया जा रहा है, शीतल किया जा रहा है। साथ ही साथ इस ड्रिंक्स ब्रेक के बाद जब मुकाबले की शुरुआत होगी तो हमारे साथ कमेंट्री बॉक्स में जुड़ जाएंगे हमारे साथी कमेंटेटर दिल अजीज दोस्त सौरभ राजे राजपूत।
वळतोय आपण मॅचच्या दिशेने. फलंदाजी मार्कवर भतू जे की आपल्याला पाहायला मिळतात आहे. फुलाल यांचा बॉल डाऊन दी ग्राउंड फटका खेळून काढलाय. लॉंग ऑफच्या क्षेत्रात मात्र तिकडे फिल्डर तैनात आहे. चेंडूला जोपर्यंत अडवतात आहे तोपर्यंत आपण बघतोय एक धाव जी की आपल्याला इथे मिळताना पाहायला मिळेल. खोदून काढला होता डाऊन दी ग्राउंड, मात्र एक धाव तिथे चोरून काढली आणि या एक धावेच्या मदतीने रन संख्या मात्र पुढच्या दिशेने जाते. नक्कीच अभय आणि भतू यांची जोडी मात्र जी आपल्याला फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 27 वर 4 स्कोर. एअर स्ट्राईक यावेळेस केलाय. फुलाल यांचा बॉल टाकला होता आणि अभयचा जर बघितलं तर बेधडक प्रहार, षटकार. धन्यवाद डीजे. उद्या जर बघितलं तर 8 मार्च नक्कीच जागतिक महिला दिवस मात्र उद्या जो की साजरा केला जाईल आणि आपल्या RCL मध्ये देखील उद्या जागतिक महिला दिवस साजरा केला जाणार आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये उद्या ठीक 7 वाजता नक्कीच जागतिक महिला दिवसाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे. समस्त RCL कमिटी आणि राजपूत समाज बांधवांच्या माध्यमातून. ओहो, बॉडी लाईनवर टाकला होता. फार वेगात मात्र हा चेंडू हाताळला. धावस्वरूपी आपण बघतोय निर्धाव चेंडू जो की आपल्याला पाहायला मिळाला आहे. टीमची रन संख्या स्थिर आहे सध्याच्या घडीला 33 वर 4 जी की सध्याच्या घडीची स्थिती आहे. अजूनही या षटकातील 3 बॉल यायची बाकी. डावाचं मात्र हे 5वं षटक जे की नितीन हाताळताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. NK 33 वर 4. उडवला यावेळेस बॉल, हवाई सफरवर पाठवलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळतील 6. षटकार. थँक्यू डीजे. नक्कीच इथे रेफरल जो मात्र घेण्यात आलेला आहे तर शहानिशा इथे मात्र केली जाईल आणि गोलंदाजाच्या ॲक्शनच्या रिगार्डमध्ये मात्र इथे जो की रेफरल घेण्यात आला आहे तर आमचे तिसरे पंच मात्र शहानिशा करतील आणि जो काही निर्णय राहील तो मात्र आपल्या समोर स्पष्ट केला जाईल. आपण बघत आहात राजपुताना क्रिकेट लीगचं हे पहिलं ऐतिहासिक पर्व आणि या पहिल्या ऐतिहासिक पर्वातील हा दुसरा दिवस जो मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगवला जातोय. स्पर्धेसाठी आपण बघतोय नक्कीच केवल हॉस्पिटल अर्थात डॉक्टर गजाननजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून प्रमुख प्रायोजकत्व लाभलंय आपल्याला. त्यासाठी आम्ही त्यांचा देखील धन्यवाद मानतो. नो बॉलचा निर्णय इथे मात्र पंचांच्या माध्यमातून आलाय तर गोलंदाज इथे मात्र गोलंदाजी करू शकणार नाही उर्वरित षटकांसाठी आणि नो बॉलचा निर्णय मात्र इथे पंचांच्या माध्यमातून राहील आणि षटकार देखील इथे दिलेला आहे. तर 9+6 अशा 7 धावा जुडतील आणि पुढचा चेंडू जो की आपल्याला फ्री हिट इथे मात्र पाहायला मिळेल. चला फिल्डिंग लावून घ्यायची. वेळ जास्त वाया घालू नका. पंचांच्या माध्यमातून निर्णय जो की आलेला आहे 9+6 ची सांगता इथे मात्र पंचांनी स्कोर कार्डवर आपल्याला कळवली आहे. तर तब्बल 7 धावा इथे मात्र स्कोर कार्डवर कॅल्क्युलेट केल्या जाणार आहे आणि रन संख्या जाऊन पोहोचली 40 रन 4 गडी बाद 40 फॉर द लॉस ऑफ 4. चला विनंती राहील फिल्डिंग लावून घ्या आणि खेळाडूंनी आपापल्या जागेवर जायचंय आणि लवकरात लवकर मात्र मॅच सुरू करायचा आहे. चला मॅचच्या दिशेने आपण वळूयात. तत्पूर्वी जर बघितलं तर रन संख्या सध्याच्या घडीला स्थिर आहे. फ्री हिटचा कॉल मात्र पंचांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. टीमची रन संख्या झाली आहे 40 रन 40 फॉर 3 40 फॉर 4 फ्री हिट.
स्विंग अँड मिस. काय चेंडू हाताळला शुभम यांनी, चांगला चेंडू. नक्कीच धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने मात्र षटक पुढच्या दिशेने जे की आपल्याला पाहायला मिळेल. फुलरलनचा बॉल होता, बॅट चालवण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला आणि धावस्वरूपी जर बघितलं तर निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. 2 बॉल अजूनही षटकात यायची बाकी आहेत. 2 बॉल्स टू गो. 40 for 4. फुलरलनचा बॉल वाईडचा इशारा आलाय आणि यावेळेस मात्र आवाक्याच्या बाहेरचा बॉल. ओहो, यावेळेस मात्र हवाई सबर समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड फटका खेळलाय आणि रन संख्या मात्र आपल्याला वाढताना पाहायला मिळेल. रन संख्या झाली षटकाराच्या मदतीने 47 5 ओव्हरच्या समाप्तीवर. थँक्यू डीजे. रन संख्या मात्र वाढताना जी की आपल्याला पाहायला मिळेल षटकाराच्या मदतीने. षटक समाप्तीचा इशारा. 5 ओव्हर 47 रन 4 गडी बाद. 47 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 4 आफ्टर 5. यावेळेस मात्र मागच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग दी कार्पेट चेंडू. फिल्डर आहे तिकडे चेंडूला अडवण्यासाठी आणि चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय 1 धाव जी मात्र इथे मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. रन संख्या 1 धावेच्या मदतीने पुढे जाते. 48 वर 4 जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती आहे. हॅलो. रन संख्या 1 धावेच्या मदतीने पुढे जाईल. 49 वर 4. अखुटप्याचा बॉल मागच्या दिशेने फटका खेळलाय. फिल्डर आहेत तिकडे चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय रन संख्या मात्र 1 धावेच्या मदतीने जाताना आपल्याला पुढच्या दिशेने पाहायला मिळेल. धावस्वरूपी जर बघितलं तर रन संख्या 1 धावेच्या मदतीने पुढच्या दिशेने जाते. सिंगलच्या मदतीने. यावेळेस मात्र हवाई फायर केलाय आणि फिल्डर मात्र तिकडे चेंडूवर पोहोचतील तोपर्यंत आपण बघतोय रन संख्या इथे देखील 1 धावेच्या मदतीने पुढच्या दिशेने जाईल. 50 वर 4 आहे सध्या. 51 वर 4 आहे सध्याच्या घडीची स्थिती. शेवटचे 2 बॉल षटकातील यायचे बाकी. धन्यवाद डीजे. षटकार आलाय आणि रन संख्या षटकाराच्या मदतीने 57 रन 4 गडी बाद. एक सुंदर व्ह्यू जो मात्र आपल्याला मानराज पार्कच्या मैदानाचा पाहायला मिळतोय. नक्कीच लाईव्ह विजनचे आमचे कॅमेरामॅन अतिशय आपली जबरदस्त कामगिरी मात्र बजावतच असतात नेहमी. त्यांच्या माध्यमातून सुंदर हा जर बघितला तर सीन देखील दाखवण्यात आला या मैदानाचा. नक्कीच जळगाव धुळे हायवेवर हे स्थायी असलेलं मैदान आणि अनेक मोठमोठ्या ऐतिहासिक स्पर्धांची ग्वाही देखील या मैदानाने दिलेली आहे. तर रन संख्या पुढच्या दिशेने जाईल आणि षटक मात्र इथे 1 धावेच्या मदतीने पूर्ण होईल. तर 6 षटकांचा खेळ जो की मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय आणि 6 षटकांच्या अखेरीस रन संख्या झाली आहे 58 रन 4 गडी बाद. 58 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 4. यावेळेस मात्र अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत तिकडे
धावस्वरूपी जर बघितलं तर चेंडूला अडवतील तोपर्यंत आपण बघतोय रन संख्या मात्र इथे 1 धावेच्या मदतीने पुढच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळेल. फुलरचा बॉल टाकला होता अलॉंग दी कार्पेट मात्र खेळून काढला. धावस्वरूपी आपण बघितलं की रन संख्या 1 धावेच्या मदतीने पुढच्या दिशेने गेली आहे. उडवण्याचा प्रयत्न बॅकफुटवरनं खेळलाय. फिल्डर आहेत तिकडे चेंडूला अडवण्यासाठी आणि चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय 1 धाव मात्र मिळताना पाहायला मिळेल. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र अपील आणि यस फलंदाजाला परतावं लागेल. 5वा धक्का मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद आहे. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न फटका हवेत आणि झेल मात्र होताना पाहायला मिळेल. फलंदाज मात्र इथे बाद राहील आणि झेल मात्र झालेला आहे. 66च्या स्कोरवर हा 6वा धक्का जो मात्र मैदानाच्या आतमध्ये लागलाय. फलंदाज बाद आहे. विकेटचं होत आहे पण 7 षटकांचा खेळ पूर्ण. 7 ओव्हर 66 धावा 6 गडी बाद. 7 overs are completed, 66 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 6 जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती. नक्कीच रिप्ले मध्ये आपण बघू शकता फुलरचा बॉल टाकला होता त्याला मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूने मात्र जागेवरच उसळी घेतली आणि विकेटचं पतन मात्र होताना आपल्याला पाहायला मिळालं. फलंदाज बाद आहेत. बॅकफुटवरनं खेळण्याचा प्रयत्न मागच्या दिशेने तिकडे फिल्डर आहेत. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय 1 धाव मात्र मिळताना जी की आपल्याला पाहायला मिळेल आणि रन संख्या 1 धावेच्या मदतीने पुढे जातीये. 67 धावा ज्या मात्र या सिंगलच्या मदतीने स्कोर काढावं लागत आहे. धावाचं मात्र हे 8वं षटक जे की मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 8th ओव्हर ऑन दी ट्रॉट. शेवटचे 5 बॉल जिंकण्यासाठी आपण बघतोय 83 धावांची गरज औपचारिकताच केवळ आणि केवळ या मॅच मध्ये शिल्लक आहे. फुलरचा बॉल डाऊन दी ग्राउंड फॉलिंग स्वीप. फिल्डर आहेत मागे आणि याही चेंडूला जोपर्यंत अडवतात आहे तोपर्यंत आपण बघतोय इथे देखील धावा स्वरूपी एकच धावेनिशी मात्र संतुष्टी मानावी लागेल. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढच्या दिशेने जातोय. 68 वर 6. 4 बॉल बाकी आहे. कशाच्या रिगार्ड मध्ये? गोलंदाजाच्या ऍक्शनच्या रिगार्ड मध्ये मात्र इथे पंचांनी नक्कीच रेफरल घेतलाय तर शहानिशा इथे करण्यात येईल आणि धावा स्वरूपी जर बघितलं तर
पंच मात्र शहानिशा करून आपला निर्णय जो मात्र इथे कळवतील. आपण बघत आहात राजपुताना क्रिकेट लीग 2025चं हे पहिलं ऐतिहासिक पर्व. आणि काल जर बघितलं तर एक छोटंसं रोपटं या स्पर्धेच्या माध्यमातून उद्घाटन सोहळ्याच्या माध्यमातून लावण्यात आलं या स्पर्धेचं. आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ही स्पर्धा जर बघितलं तर फार चर्चेत येताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण की जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंना मात्र हे हक्काचं व्यासपीठ इथे निर्माण करून दिले या स्पर्धेच्या माध्यमातून. फेअर डिलिव्हरी मॅच ऑन करायचं आहे आणि धावस्वरूपी जर बघितलं तरी ते धाव आपल्याला स्कोर कार्डवर जुळताना पाहायला मिळेल. शेवटचे 4 बॉल जे मात्र बाकी आहे केवळ आणि केवळ. यानंतर जर बघितलं तर अजून एक मॅच जो आपल्याला पाहायचा आहे. त्यानंतर 2 सामने तसे आजच्या रात्रीतले बाकी आहे. तर हा मॅच झाल्यानंतर देखील एक मॅच लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये ऑन होईल. Hello, check. Groundsman. ग्राउंड्समन आपण जिथे कुठे असाल लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये रिपोर्ट करायचा आहे. ग्राउंड्समन मागच्या दिशेने मात्र तिकडे फिल्डर आहेत तैनात. चेंडूला जोपर्यंत अडवतील काउ कॉर्नरच्या रिजन मध्ये हा चेंडू मात्र आपल्याला इथे डॉट येताना पाहायला मिळेल. आणि शेवटचे 2 बॉल मात्र बाकी आहेत. हा देखील चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. चला शेवटचा बॉल यायचा बाकी. ऑलमोस्ट जर बघितलं तर एक 1 साइडेड विक्ट्री या मॅच मध्ये किंग्स ऑफ राजपूत संघ नोंदवताना जो की आपल्याला पाहायला मिळाला. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून झालेला आहे. शेवटचा बॉल आणि धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने इथे मात्र हे षटक आणि हा सामना मैदानाच्या मध्ये पूर्ण होणार आहे. आणि 8 षटकांच्या समाप्तीवर रन संख्या झाली आहे 69 रन 7 गडी बाद. आणि 80 धावेंनी मात्र हा मॅच आपल्या नावावर केलाय किंग्स ऑफ राजपूत संघाने. शुभेच्छा राहील संपूर्ण टीमला, अभिनंदन राहील. आणि नक्कीच आता आपण बोलतोय पुढच्या मॅचच्या दिशेने. यानंतरचा सामना जर बघितला तर सिटी केअर वर्सेस सिद्धेश्वर हॉस्पिटल. तर दोन्ही टीमला विनंती आपण लवकरात लवकर सज्ज व्हायचंय आणि मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल व्हायचंय. चला बाहेर आपण पुढच्या मॅचच्या दिशेने.